नमस्कार. इंडियन मॉम इन जपानमध्ये मी स्नेहल तुमचं मनापासून आज स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे टोकियोमध्ये एकट्या राहणाऱ्या माणसाचा मासिक खर्च. टोकियो हे जपानमधील सर्वात महाग शहर आहे, त्यामुळे इथे थोडा खर्च जास्त असतो. नंबर 1 भाडं. तर जर तुमचा रूम सर्वात लहान साईजचा असेल जसं की 1 DK, तर आणि त्यातल्या त्यात जर तो स्टेशन पासून थोडा लांब असेल तर त्याचा रेंटचा जो रेशो आहे तो आहे 80,000 येन ते 1,20,000 येन पर्यंत. नंबर 2 युटिलिटीज. इथे आता हिवाळ्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे हीटर्स जास्त यूज होतात, तर अकॉर्डिंगली त्याप्रमाणे मी सांगणार आहे. गॅस बिल, पाणी बिल आणि वीज बिल. सो ह्याचा खर्च होतो 8,000 येन ते 15,000 येन पर्यंत. नंबर 3 इंटरनेट प्लस मोबाईल बिल. याचा सगळ्यात जास्त सध्याचा इम्पॉर्टंट. सो ह्याचा बिल रेशो आहे 4,000 येन ते 10,000 येन पर्यंतचा. नंबर 4 सर्वात महत्वाचं जीवनावश्यक असं ग्रॉसरी प्लस फूड. याचा खर्च येऊ शकतो 30,000 येन ते 50,000 येन पर्यंतचा, जर तुम्ही बाहेर खाणं टाळत असाल तर. नंबर 5 ट्रान्सपोर्ट. जर तुम्ही बस पासेस किंवा ट्रेन पासेस घेत असाल तर त्याचा खर्च असतो 5,000 येन ते 15,000 येन पर्यंतचा, आणि जर जास्त तुमचं दूर काम असेल तर खर्च अकॉर्डिंगली वाढतो. नंबर 6 सगळ्यात महत्वाचं जपानमध्ये इथे घेतलं जातं हेल्थ इन्शुरन्स. कारण का जर आपण आजारी पडतो ना, तर आपल्याला इथे हेल्थ इन्शुरन्स वरती खूप बेनिफिट्स आहेत, त्यामुळे ते एव्हरी एम्प्लॉईज घेतातच. तर त्याचा खर्च असतो 5,000 येन ते 15,000 येन. सो आणि ते बऱ्यापैकी तुमच्या इन्कम वरती देखील डिपेंड असतं. आणि नंबर 7 म्हणजे इतर खर्च. आपण कितीही टाळायचं म्हटलं तरी इतर खर्च होतोच, जसं की एंटरटेनमेंट झोन. सो त्याचा खर्च तुम्ही काउंट करू शकता ऍज पर युअर नीड. तर जरी खर्च काउंट केला तर 20,000 to 40,000 येन तुम्ही पकडून चाला. एकूण मासिक खर्च होतो 1,50,000 येन ते 2,10,000 येन पर्यंतचा एका व्यक्तीचा, जर तुम्ही साधी, सिंपल आणि सामान्य लाईफस्टाईल वॅरी करता तर. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या मंथली एक्सपेन्सेसचा? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला असे जसं शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्हाला कुठले टॉपिक डिस्कस करायला आवडतील हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.